हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिक्षित क्लासमध्ये चॅप्टर नंबर 3 इंटिजर्स त्यामध्ये ऑपोजिट नंबर्स ही कन्सेप्ट काय करणार आहोत पाहणार आहोत। तर कन्सेप्ट पाहण्या अगोदर आपल्याला ऑपोजिट नंबर्स काय असतील हे काय करायचे आहे पाहायचे आहे। त्यामध्ये तुम्हाला खाली लाईन दिलेली आहे, त्या लाईनवरती 0 पासून राईट साईडला प्लस सिम्बॉल देऊन नंबर्स आहेत आणि लेफ्ट साईडला मायनस सिम्बॉल देऊन काय आहे नंबर्स आहेत। 0 to +5 पर्यंत आणि 0 to लेफ्ट साईडला 0 to -5 पर्यंत काय दिलेले आहेत तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत। When the rabbit jumps 3 unit to its right from 0, म्हणजे 0 पासून जर 3 युनिटला जर रॅबिटने जंप केली तर आपण इट्स रिचेस द नंबर +3, म्हणजे आपण +3 पर्यंत काय करूया पोहोचू। देन when इट्स जंप 3 युनिट टू इट्स लेफ्ट फ्रॉम 0, म्हणजे 0 पासून जर लेफ्टला गेलो तर आपण 3 युनिट जम्प्स मारून तर आपल्याला काय सिम्बॉल मिळेल, काय नंबर मिळेल -3। देन बोथ दिस डिस्टन्स फ्रॉम 0 to 0 आर इक्वल, म्हणजे 0 पासून काय आहेत हे दोन्ही डिस्टन्स काय आहेत इक्वल आहेत। ओनली द डायरेक्शन ऑफ द टू जम्प्स आर ऑपोजिट टू इच अदर, फक्त काय आहे 0 पासून एक राईट साईडला जंप आहे आणि एक लेफ्ट साईडला जंप काय केलेली आहे दिलेली आहे। अँड इन अदर वर्ड्स +3 अँड -3 आर ऑपोजिट नंबर, म्हणजे आपण त्याला काय करू शकतो +3 अँड -3 मध्ये दर्शवू शकतो। हे ऑपोजिट काय आहेत नंबर्स आहेत। द ऑपोजिट नंबर्स आर ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम 0 बट इन ऑपोजिट डायरेक्शन, म्हणजे 0 पासून हे काय आहेत ऑपोजिटला दिलेले नंबर आहेत पण त्यांची डायरेक्शन कशी आहे ऑपोजिटच आहे। नेक्स्ट कन्सेप्ट आहे तुम्हाला, इफ द रॅबिट जम्प्स 5 युनिट्स टू द लेफ्ट फ्रॉम 0 वेअर डज इट रीच, जर आपण 0 पासून 5 युनिट्सचे लेफ्ट साईडला जर गेलो तर आपल्याला काय सिम्बॉल भेटेल -5 नंबर हा भेटेल आणि सिम्बॉल काय असेल त्याला मायनस असेल। देन नाव इफ इट जम्प्स 5 युनिट टू राईट फ्रॉम -5, जर आपण -5 पासून जर राईट साईडला जर 5 युनिटनी काय केली आहे जंप मारली असेल तर आपल्याला काय भेटेल 0 भेटेल। इट मीन्स द सम ऑफ टू ऑपोजिट नंबर्स इज 0, म्हणजे कोणत्याही दोन ऑपोजिट नंबरची काय ॲडिशन मीन्स सम अँड ॲडिशन हे काय आहे दोन एकच शब्द आहेत, तर आपल्याला काय भेटेल ॲडिशन ही कशी असेल 0 भेटेल। अँड नेक्स्ट आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 6 हा काय करायचा आहे पाहायचा आहे। तर त्यामध्ये आपल्याला क्वेश्चन आहे राईट द ऑपोजिट नंबर्स ऑफ ईच ऑफ द नंबर्स गिवन बिलो, म्हणजे खाली दिलेल्या नंबरचे काय करायचे आहे ऑपोजिट नंबर्स लिहायचे आहे। जसं की आतापर्यंत आपण पाहिलं आहे ऑपोजिट नंबर्स म्हणजे फक्त काय होते सिम्बॉल चेंज होते, प्लसच्या ठिकाणी मायनस सिम्बॉल येते आणि जर मायनस सिम्बॉल असेल तर तिथं आपल्याला काय करायचं आहे प्लस सिम्बॉल लिहायचे आहे। त्यामध्ये पहा फर्स्ट नंबर आहे 47, तर त्याचा ऑपोजिट नंबर येईल -47। देन नेक्स्ट +52 आहे, त्याचा काय येईल आपल्याला सिम्बॉल -52 येईल। नंतर -33 आहे, तर आता आपल्याला काय सिम्बॉल येईल तिथं 33, आपण प्लस लिहू शकतो किंवा नाही दाखवला तरी चालेल। देन नेक्स्ट -84, त्याचा ऑपोजिट नंबर येईल 84। देन नेक्स्ट -21 +21 येईल। देन नेक्स्ट +16चा 16 येईल -60 येईल। देन नेक्स्ट -26 26 +26 येईल। अँड द लास्ट वन इज 80चा ऑपोजिट नंबर हा -80 येईल।
अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ऑपोजिट नंबर्स लिहू शकतो. जर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांना अवश्य पाठवा. धन्यवाद.